मी सध्या वाडा नगरपंचायत हद्दीतल्या कवटेपाड्याच्या ह्या परिसरामध्ये आणि कवटेपाड्याच्या परिसरामध्ये ही जी खदान आहे या खदानीमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केली जाते आणि ब्लास्टिंग केल्यानंतर जी दगडं आहेत ती ह्या वस्तीतल्या घरावर पडतात आणि तिथले काही लोकांचे पत्रे फुटलेले आहेत। तसेच काही जी घरं आहेत त्या घराची आम्ही पाहणी केल्यानंतर अनेक घरांना तडे गेलेले आहेत। त्यामुळे ह्या वस्तीच्या लोकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण आहे, कारण एखादी घटना घडली तर एखादं घर कोसळलं तर त्याच्यात जीवितहानी होऊ शकते। इथले जे आदिवासी जे कुटुंब आहेत, परिवार आहेत, त्यांनी वाड्याचे तहसीलदार असतील, वाड्याचे प्रांत यांच्याकडे तक्रार दाखल केलेले एक निवेदन दिलेले आहे की याबाबत आपण दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळावा अशी ही मागणी आहे। खरंच आता प्रशासन याच्यावरती कसं लक्ष देते आणि यांना न्याय मिळतो का हेही खरंच महत्त्वाचं असणार आहे। सर, तुम्ही आज तहसील कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि काय तुमची मागणी आहे या संदर्भात प्रशासनाकडे? आम्ही वाडा नगरपंचायत हद्दीमधील सर्व कवटेपाडा येथील ग्रामस्थ आज आमच्या पाड्यालगत जी जैनम एंटरप्राइजेसची दगड खदान आहे ही खदान राजरोसपणे चालू आहे आणि या खदानीमध्ये जो ब्लास्टिंग केला जातो तो बोर ब्लास्टचा दणका एवढा जोरात असतो का त्याचे दगड आज आमच्या तिथल्या रहिवासी पत्र्यांवर येऊन पडतात, रहिवासी घरांच्या पत्र्यांवर येऊन पडतात। त्यामुळे आमचा एखादा जीव जाण्याची शक्यता आहे। आज आमच्या घरांना तडे गेलेत। या ब्लास्टिंगमुळे आमची घरं आज पडण्याच्या स्थितीत आहेत। कुठलीही वित्तहानी आणि जीवितहानी आजपर्यंत झालेली नाही, परंतु या ब्लास्टिंगमुळे जर एखादा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जर जाग येत असेल तर ती खेदाची बाब आहे। आमची प्रशासनाला हीच विनंती आहे की या खदानीवर त्वरित कारवाई करा। तुम्ही जाऊन जागेवर जाऊन त्याची चौकशी करा, पाहणी अहवाल करा आणि आमची विनंती आहे की ती खदान त्वरित बंद करा, जेणेकरून आमच्या जीवाला धोका होणार नाही। तो तिथं ब्लास्टिंग केली जाते, त्या ब्लास्टिंगचा दणका एवढा असतो की त्या दणक्यामुळे आज आमच्या तिथल्या घरांना तडा गेलेले आहेत। ही तडा जाऊन भविष्यामध्ये ही घरं कोसळण्याच्या स्थितीत येऊ शकतात। आम्ही आदिवासी समाजातली घरं आहेत। आम्ही आयुष्यात एकदा घर आमच्याकडून होऊ शकतो, कारण आम्ही रोजंदारीवर काम करून आमचा उदरनिर्वाह करतो। आमची आज गरीब माणसं त्या खदानीवर जाऊन तिथले त्यांना विनंती करतात की तुम्ही ब्लास्टिंग हा तुमचा कमी याच्याने तुम्ही ब्लास्टिंग करा, परंतु ते सांगतात तुम्ही कुठेही जा, तुम्ही कुठल्याही प्रशासनाला सांगा का तुम्ही आमचा काही वाकडं करू शकत नाही। आज सर्व ग्रामस्थ प्रशासनाला विनंती करायला आलेली आहेत का तो प्रशासन मायबाप आहे, तुम्ही आमच्या जीवाशी खेळ करू नका। तुम्ही आमचा आमची मागणीला विनंतीला मान देऊन तुम्ही त्या खदानीची चौकशी करा आणि ती खदान बंद करा किंवा त्याला ताकीद द्या। परवानगी देताना तुम्ही कुठल्या अटी शर्तीवरची परवानगी दिलेली आहे त्याचं तो नियमात पालन करतोय का नाही हीच आमची मागणी आहे। मागे आता 2 महिने अगोदर आमच्या तिथला आशिष बांबरे त्यांच्या घराच्या पत्र्यावर एक दगड येऊन पडला होता। तो सुदैवाने तर कुठली जीवितहानी त्याच्यानी झाली नाही, पण ही जीवितहानी पुढे होऊ नये म्हणून आमची मागणी आहे का ती खदानीवर तात्काळ कारवाई करावी अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे। घरावरती दगडी पडतात आणि धक्का बसतो जोरात। हां, मांडणीवरून भांडी पडतात, दगडी येऊन पडतात, पत्र्यांवर कवड्यांवर पडतात। त्यांना सांगायला आम्ही गेलो का ते काय सांगतात, दुष्काळी भरून देऊ, आम्ही पत्र फुटलं पत्र भरून देऊ, कवला फुटली कवला भरून देऊ। हां, माणूस जर गेला तर देणार का भरून? इथले जे वाड्यातले प्रशासकीय अधिकारी आहेत, इथले तहसीलदार आहेत, तुम्ही आता तहसील कार्यालयामध्ये आले आहेत, काय तुमची मागणी आहे? इथल्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई करायला पाहिजे? आम्हाला बंद करायलाच पाहिजे ना, ते बंदच करायला पाहिजे। ते दानीपासून तर लुसकानी काय घरांना तडा गेल्यात, आमचे पायांना तडा गेल्यात, दगडी येऊन पडतात। 12:30-1 वाजेपर्यंत ते बलाच करतात। दिवसातून किती वेळा दिवसातून किती वेळा ते लोक ब्लास्टिंग करतात? 2-3 वेळेस तर दुपारी 3 वेळा करतात, संध्याकाळचे संध्याकाळी 5:30 वाजता करतात बलास। माणसं संध्याकाळी घरी येतात, त्यांचा त्याच वेळेस ब्लास्ट करायचा टाइम होतो, त्यांनी थांबवायला पाहिजे ना। सर, कवटेपाड्याचे जे काही ग्रामस्थ आहेत त्यांनी माननीय तहसीलदार आणि प्रांतांकडे एक तक्रार दाखल केली की तुमच्या खात्याकडनं जी ब्लास्टिंग होती त्याचे जे दगड आहेत ती त्यांच्या घरावर पडतात आणि पत्रे फुटतात आणि तिथले काही घरांना तडेसुद्धा गेलेत। यासोबत आता आपली तुमची भूमिका काय असणार आहे? आता जी तक्रार त्यांनी केलेली आहे ती आम्ही नाकारू पण शकत नाही, कारण का ॲक्सिडेंटली अशा सर्व गोष्टी घडतात, पण त्या किती प्रमाणात घडलेली आहे हे जाणून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे। मे बी असं झालं असेल का तो ब्लास्ट कधी एखादा मोठा झाला असेल, त्याच्यामध्ये आपण हे नाही सांगू शकत का तो परस्पर केला, म्हणजे तो ॲक्सिडेंट असतो, तो अचानक घडतो।
पण आता आमच्या माहितीनुसार आम्ही जे काय ब्लास्टिंग करतोय आणि आधीच्या ज्या काय ब्लास्टिंग व्हायच्या त्याच्यात खूप फरक आहे, कारण का आता जे मटेरियल आम्हाला प्रोव्हाइड केलं जातं ते शासनाने दिलेलं मटेरियल असतं आणि त्याच्यामध्ये आता खूप चेंजेस आहेत. म्हणजे आता आपण पहिलं जसं ब्लास्टिंग करायचो तर जवळजवळ त्याचा इफेक्ट 500 मीटरपर्यंत जायचा, पण आताच्या ज्या ब्लास्टिंग होतात त्या 100 मीटरपर्यंत त्याचा इफेक्ट आहे. तर जसं काही जर घडलं असेल किंवा कोणाचं नुकसान असेल तर तिकडचे जे लोक आहेत, स्थानिक लोक, त्यांनी आमच्याकडे डायरेक्ट पण आला आणि त्यांचं जर नुकसान आम्हाला सांगितलं तर आम्ही त्याच्यावरती त्यांना मदत करण्याची आम्ही पूर्ण हे ठेवतोय का आमच्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये. हे आमचा धंदा करण्याचा दृष्टिकोन नाही आहे का आम्हाला धंदा करण्यासाठी आम्ही दुसऱ्याचं नुकसान करणार, हे आमचा कधीच दृष्टिकोन असू शकत नाही. Subscribe for more content.